ओके. आज पहिला लेक्चर आपला मराठीचा आहे, अक्षर भारती. मागील तासामध्ये आपण शाल हा धडा अभ्यासत होतो. ठीक आहे. शाल धडा तुमचा तिसरा लेसन आहे, थर्ड लेसन आपका. आणि त्याचे लेखक जे आहेत ते रागत जाधव आहेत. ठीक आहे. त्यांचा परिचय आपण अभ्यासला होता मागील तासामध्ये. आणि शालीबद्दल आता पुन्हा आपण थोडासा रिव्ह्यू किंवा रिव्हिजन म्हणून पुन्हा जे लास्ट लेक्चर मध्ये आपण अभ्यास. Hello, 1 minute. Charashila. Hello, 1 minute. Charashila ma'am, make me host now and let her continue. कंटिन्यू करू का मी मॅम? Hello. Hello, Charashila. Hello. 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 Hello, Charashila ma'am. Yes, ma'am. Let her continue. Only you make me host. Okay. ओके, मी कंटिन्यू करते. Let her continue. ओके. ठीक आहे. मागील तासामध्ये हा धडा आपण अभ्यासत होतो. आपण लेखक आपले जे आहेत राग जाधव यांचा परिचय सुद्धा अभ्यासलेला होता. आणि ह्या पाठामध्ये नेमकं काय आलेलं आहे ते सुद्धा आपण काय केलं होतं, अभ्यासलं होतं. ठीक आहे. आता थोडक्यात आपण आता काय करणार आहोत, पण पुन्हा आपण थोडक्यात ती जी रिव्हिजन आहे मागील तासामध्ये आपण जे अभ्यासलं त्या पाठामध्ये ते पुन्हा आपण पाहूया. मागील तासामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की शालीभोवती असलेल्या लेखकांच्या ज्या आठवणी आहेत त्या या पाठातून व्यक्त झालेल्या आहेत. शाल ही प्रतिकात्मक आहे. शालीमुळे येणारा शालीनतेचा संदर्भ मात्र अंतर्मुख करणारा आहे. पाठातील औदार्याचे उदाहरण हे माणसाची संवेदनशीलता जपणारे आहे. वस्तूंच्या संदर्भातील आठवणींचे मोल महत्वाचे असते. कोणत्याही निर्जीव वस्तूशी निगडीत असलेले संदर्भ मानवी भावना तरळ ठेवतात. वस्तूंशी निगडीत कोणतीही आठवण असो अथवा प्रसंग त्याचे मानवी संदर्भ सर्वार्थाने महत्वाचे ठरतात. ठीक आहे. तर ह्याच गोष्टी याच्यामध्ये आलेल्या आहेत. शाल ही ऍक्च्युअली प्रतिकात्मक दाखवली, एक सिंबल बताया है यहाँ पे, लेकिन उसके साथ जो संदर्भ यहाँ पे आया है शालीनता, ठीक है, वो संदर्भ जो है वो इम्पोर्टेंट है एक्चुअली. यहाँ पे उसके बारे में वो हमें नोट डाउन करना है. ठीक आहे. शालीनतेचा जो संदर्भ आलेला आहे तो शालीनतेचा संदर्भ जो वेगवेगळ्या प्रसंगातून लेखकांनी आपल्याला इथे सांगितलेला आहे तो खरंच अंतर्मुख करणारा आहे. ठीक आहे, आतून बाहेरून. आणि वस्तू, कोणतीही वस्तू असेल तर ती वस्तू काय आहे, वस्तू निर्जीव वस्तू एक ना एक दिवस ती संपून जाते. मात्र तिच्याशी रिलेटेड ज्या आठवणी असतात त्या वस्तूच्या संदर्भातील आठवणी ज्या असतात त्यांना महत्व असते, त्यांचे अमोल जास्त असते. त्यांचे मोल महत्वाचे असते. कोणत्याही निर्जीव वस्तूशी निगडीत असलेले जे संदर्भ असतात त्या माणसाच्या मनातील भावना ज्या तरळ ठेवतात, म्हणजे नेहमी आपल्या मनात त्या तरंगत राहतात. ठीक आहे. वस्तूशी निगडीत कोणतीही आठवण असो अथवा प्रसंग त्याचे मानवी संदर्भ सर्वार्थाने महत्वाचे ठरतात. आता लेखकांनी त्यांच्या जीवनातील, त्यांच्या आयुष्यातील शालीशी निगडीत जे संदर्भ आता इथे सांगितलेले आहेत ते पुन्हा थोडेसे आपण रिवाइज करूया. आता सुरुवात आपण इथून केली होती. त्याच्यातील महत्वाचे कठीण शब्द आपण अभ्यासले होते. वाक्प्रचार आणि त्यांचा अर्थ सुद्धा पाहिला होता. पुन्हा एकदा हा पाठ ज्यावेळेस संपेल त्यावेळेस आपण वाक्प्रचार आणि महत्वाच्या ज्या टिपा असतील त्या सुद्धा अभ्यासू. मात्र आता जे महत्वाचे प्रसंग लेखकांनी आपल्या सोबत या पाठामध्ये शेअर केलेले आहेत ते पुन्हा एकदा ते रिवाइज करूया आपण. पहिला प्रसंग त्यांनी आता इथे सांगितलेला होता की ते काही एका निमित्ताने पु ल देशपांडे यांच्या घरी गेले होते. आणि त्यावेळेस पु ल देशपांडे म्हणजे मराठीतील सुप्रसिद्ध लेखक आणि त्यांच्या पत्नी सुनीताबाई देशपांडे या सुद्धा मराठीतील सुप्रसिद्ध अशा लेखिका आहेत. ठीक आहे. तर या दोघांनी सुद्धा काय केलं होतं, त्यांना शाल दिली होती
आणि त्यांनी असं इथे उल्लेख केलेला आहे की सुनीताबाई देशपांडे आणि पु ल देशपांडे यांनी मला शाल द्यावी, हा मला माझा मोठा गौरव वाटला आणि मी चटकन हो म्हटलं आणि ती शाल घेऊन ते म्हणतात मी माझ्या खोलीमध्ये ठेवून दिली, खोलीतील सुटकेसमध्ये ठेवून दिली, वापरली मात्र कधीच नाही. ठीक आहे, हा पहिला प्रसंग त्यांनी सांगितलेला आहे. आता दुसरा प्रसंग त्यांनी इथे सांगितलेला आहे, हा दुसरा प्रसंग सांगितलेला आहे. पुढे ते म्हणतात वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो होतो. तिथे प्राज्ञ पाठशाळेच्या नदीकाठच्या खोलीत ते राहत असेल आणि तिथे दक्षिणेकडील खिडकीचा जो भाग होता तिथे कृष्णा नदीचा चिंचोळा प्रवाह होता. तिथे एक मासे मारणारी बाई तिच्या लहान बाळासोबत मासे मारण्यासाठी आली होती. बाळ थंडीने कुडकुडत होतं आणि रडत होतं, मात्र ती बाई त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. आणि लेखक इथे आपल्याला म्हणतात की मला मात्र राहावलं नाही. मी त्या बाईला हाक मारली आणि खिडकीतूनच तिला 5-50 रुपयांच्या नोटा आणि पुलकित शाल दिली, सुटकेस मधील पुलकित शाल दिली आणि त्या बाईला सांगितलं त्या बाळाला आधी गुंडाळ आणि मग मासे मारत बैस. ठीक आहे, आता लेखक इथे म्हणतात की या घटनेची ऊब पुलकित शालेच्या उभेपेक्षा अधिक आहे. आता त्यांनी पुलकित शाल या शालेचा जो उल्लेख केलेला आहे म्हणजेच पु ल देशपांडे यांनी त्यांना दिलेली शाल. ठीक आहे, हा दुसरा प्रसंग त्यांनी इथे सांगितलेला आहे. आता पुढे त्यांनी कविवर्य नारायण सुर्वे यांच्याशी निगडित ज्या शालीच्या संदर्भात ज्या आठवणी आहेत त्या इथे आपल्याशी शेअर केलेल्या आहेत, त्या इथे ह्या पॅरेग्राफ मध्ये आलेल्या आहेत. आपले लेखक राग जाधव म्हणतात की कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलन गाजवत होते. सभा संमेलन गाजवणारा कवी कोणता? कविवर्य नारायण सुर्वे. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले होते. परिणामतः ते म्हणतात त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र गर्दी असे. अहोरात्र गर्दी असे म्हणजे नेहमीच दिवस रात्र किंवा नेहमीच फार अफाट अशी गर्दी असे. प्रत्येक कार्यक्रमात त्यांना सन्मानाची शाल आणि श्रीफळ दिला जाईल. एकदा लेखक म्हणतात की एकदा ते मला म्हणाले की शाली घेऊन घेऊन आता मी शालीन बनू लागलो आहे. आता शालीन या शब्दाचा अर्थ सुद्धा आपण मागील तासामध्ये पाहिला होता. शालीन म्हणजे काय? शालीन म्हणजे सात्विक वृत्तीचा, सालस, चांगला, जेंटल पर्सन बनत चाललेलो आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण हा एक प्रकारचा टोमणा होता. लेखक असं म्हणतात सहजच कोणाच्याही लक्षात येईल, कारण मुळातच जी व्यक्ती शालीन असते, सालस वृत्तीची असते, त्या व्यक्तीला शालीची काहीही आवश्यकता नसते तिची शालीनता सिद्ध करण्यासाठी. ठीक आहे, आणि लेखकांनी पुन्हा इथे कविवर्य नारायण सुर्वे यांचा थोडासा उल्लेख केला त्यांच्या शालीनतेबद्दल की कविवर्य नारायण सुर्वे हे मुळातच शालीनच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही, कधीही क्षीण झाली नाही. मात्र म्हणजेच खूप सारे सन्मान कविवर्य नारायण सुर्वे यांचे करण्यात आले. ठीक आहे, प्रसिद्ध कविवर्य नारायण सुर्वे होते, तर खूप सारे अहोरात्र त्यांच्या कार्यक्रमांना गर्दी असे आणि अतिशय सन्माननीय असं व्यक्तिमत्व, त्यामुळे प्रचंड प्रमाणात त्यांना शाल श्रीफळ म्हणजेच सत्कार समारंभ त्यांना पुष्कळ मिळाले. खूप वेळा त्यांचे सत्कार समारंभ झाले, मात्र या शालींच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही, म्हणजे त्यांचा चांगुलपणा कधीच गेला नाही, कधीच गर्व त्यांच्या मनात फिरकला नाही, असं इथे ह्या प्रसंगामध्ये आपले जे राग जाधव लेखक आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. आणि पुढे मात्र कविवर्यांना आपले राग जाधव यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की शालींमुळे खरंच शालीनता येणार असेल तर मी तर कर्जबाजारी होईन, भिकेला लागेल, पण शेकडो शाली खरेदी करून सर्वांना एक एक शाल लगेचच नेऊन देईल. आता इथे लेखकांनी आपल्या काय सांगितलेलं आहे की खरंच असं जर का असेल, आता इथे काव्यात्मक रित्या लेखकांनी ही लाईन इथे सांगितलेली आहे की खरंच जर लोक चांगले होणार असतील, सालस वृत्तीचे होणार असतील शाली दिल्यामुळे, तर वाटल्यास माझ्याकडे पैसे नसतील तर मी कर्जबाजारी होईल, भिकेला लागेल, पण खूप सारे शाली विकत घेईन आणि सगळ्यांना एक एक शाल मी नेऊन देईल जर लोक खरंच चांगले होणार असतील तर. ठीक आहे, कविवर्य नारायण सुर्वे यांच्या संदर्भातील ज्या आठवणी त्यांच्या आहेत त्या त्यांनी इथे अशा वर्णन केलेल्या आहेत. आता पुढे लेखकांनी स्वतःच इथे एक प्रश्न विचारलेला आहे, त्याचं उत्तरही सांगितलेलं आहे की शालीमुळे शालीनता येते की जाते? या प्रश्नाचे माझे उत्तर
जाते असेच आहे. सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा असतो. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे इथे, की खरंच आहे शालीमुळे खरंच असा विचार केला की शालीमुळे खरंच शालीनता येते की जाते, असा जर आपण विचार केला तर राघव जाधव म्हणतात की माझं तर हेच उत्तर असेल की शालीमुळे शालीनता जाते. खरं तर शालीमुळे खूप वेळा आपला सत्कार होतो, सन्मान होतो, तर त्याच्यामुळे आपण एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच अधिक असतो. म्हणजेच आपल्या मनात कुठेतरी गर्व निर्माण होण्याची शक्यता असते. ठीक आहे, आता पुढे त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे पुढचा प्रसंग त्यांनी सांगितला की 2004 साली ते मराठी साहित्य संमेलनाचा बिनविरोध अध्यक्ष म्हणून निवडून आलेले होते आणि तत्कालीन म्हणजे त्या काळातील ऑफ दॅट टाइम 1-2 वर्षात ते म्हणतात माझ्यावर सुद्धा शालींचा खूप वर्षाव झाला. एवढ्या शाली जमत गेल्या की माझ्या 8x6च्या खोलीत त्यांना ठेवणेच शक्य नव्हते. मग ते म्हणतात मी शालींचे गाठोडे बांधले आणि माझा निकटवर्तीय म्हणजे जवळचा व्हेरी क्लोज फ्रेंड त्याच्या घरी त्या शाली मी त्याला ठेवायला दिला. पण तो सुद्धा व्हेरी ऑनेस्ट बिचारा अति प्रामाणिक. खूप प्रामाणिक होता. त्यानेही त्या सांभाळल्या, वापरल्या मात्र कधीच नाही. आणि लेखक म्हणतात की हळूहळू मी त्या सगळ्या शाली वाटून टाकल्या गरीब श्रमिकांना. ठीक आहे, गरीब श्रमिकांना. श्रमिक लोक म्हणजे काम करणारे, कष्ट करणारे, हार्ड वर्किंग लोक जे आहेत त्यांना श्रमिक लोक म्हटलेलं आहे. ठीक आहे, आता पुढचा हा जो प्रसंग आहे इथून आपण आता आपल्या आजच्या कंटेंटला सुरुवात करत आहोत. आता पुढचा आणि हा खरं तर शेवटचा प्रसंग आहे आपल्या पाठातील. पुढे ते म्हणतात याच सुमारास मी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर बहुधा रोज संध्याकाळी जात असे. तेथील कट्ट्यावर बसणे मला आवडे. एक दिवस काय घडले की कडक थंडीच्या दिवसात एक म्हातारा अशक्त भिक्षकरी कट्ट्याला लागूनच चिरकुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे मी पाहिले. दुसऱ्या दिवशी मी 2 शाली घेऊन ओंकारेश्वराच्या कट्ट्यावर आलो. तो म्हातारा होताच. त्याला 2ही शाली दिल्या. त्याने थरथरत्या हातांनी नमस्कार केला. आपण पूर्ण आता आपला उरलेला जो भाग आहे त्याचं वाचन करून घेऊया आणि मग त्यानंतर मी तुम्हाला हा पूर्ण भाग जो आहे तो एक्सप्लेन करणार आहे. पुढे 4-5 दिवस मला काही कामांमुळे संध्याकाळी ओंकारेश्वराला जाण्यास उसंत लाभली नाही. त्यानंतर मी नेहमीप्रमाणे ये जा करत राहिलो. मग एकदम त्या भिक्षाकरी वृद्धाची आठवण आली. तो नेहमीच्या ठिकाणी नव्हताच. तेथील पुलावर चक्कर मारावी म्हणून मी उठलो व पुलावरून चालू लागलो. पुलाच्या जवळपास मध्यावर तो भिक्षाकरी म्हातारा दिसला. मी लगबगीने त्याच्याकडे गेलो. पाहतो तो काय, तीच चिरकुटे अंगाखाली व अंगावर, तेच कुडकुडणे, तेच दिनवाणे जिणे. मी म्हंटले, बाबा तुम्ही मला ओळखले? त्याने नकारार्थी मान हलवली. मग मीच म्हंटले, बाबा 5-6 दिवसांपूर्वी मी तुम्हाला 2 शाली दिल्या होत्या, आठवते? यावर म्हातारा खुलला व पुन्हा हात जोडून म्हणाला, हे भल्या माणसा, तू लई मोठा, म्यासनी शाली दिल्या. पण बाबा म्या भिकाऱ्याला शाली कशा शोभतील? त्या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाईट. मी शाली ऐकल्या व 2-3 दिवस पोटभर जेवून घेतलं बाबा. आमचं हे असलं बिकट जीणं. तुझं लई उपकार आहेत बाबा. शालीची शोभा आणि पोटाची आग आणि अन्नाची ऊब. भुकेलास अन्न द्यावे, तहानलेलास पाणी द्यावे आणि हेही जमले नाही तर अभाग्यांना सन्मानाच्या शाली तरी द्याव्यात. ठीक आहे, इथपर्यंत आपलं वाचन जे आहे ते करून झालेलं आहे. आता ह्या प्रसंगामध्ये लेखकांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे? हा तुमच्या पाठातील शेवटचा प्रसंग आहे. तो प्रसंग पाहण्याच्या अगोदर आपण इथे जे महत्त्वाचे शब्द आलेले आहेत ते सुद्धा बघूया. लगबगीने, इथे लगबगीने हा शब्द आलेला आहे. लगबगीने म्हणजे त्वरित, जलद हा शब्द हा इथे आलेला आहे. लगबगीने म्हणजे त्वरित, जलद. त्यानंतर
दिणवाणे जिणे दिणवाणे जिणे म्हणजे गरीब परिस्थिती असणे. ठीक आहे. आणि पुढे दिलेलं आहे भल्या माणसा. भल्या माणसा म्हणजे मोठ्या माणसा, सज्जन माणूस, गुड नेचर्ड पर्सन. इकल्या म्हणजे विकल्या, विकून टाकल्या, टू सोल्ड. जीर्ण सांगितलेलं आहे त्यांनी. जीर्ण म्हणजे आयुष्य जगणे, लाईफ लिव्हिंग. ठीक आहे. आणि लई, पुढे शब्द इथेच आलेला आहे. लई म्हणजे लई म्हणजे खूप, मेनी, मच. अभागी हा शब्द आलेला आहे. अभाग्यांना सन्मानाच्या शाली तरी द्याव्यात. अभागी म्हणजे गरीब, दीन, लाचार व्यक्ती, कमनशिबी, दुर्दैवी, अनफॉर्च्युनेट, अनलकी पर्सन. ठीक आहे. हे महत्वाचे शब्द आलेले आहेत. आणि अर्थात आपण ज्यावेळेस हा प्रसंग अभ्यासणार आहोत त्यावेळेस पुन्हा आपण त्या पाहणार आहोत. आपण सुरुवातीपासून घेऊया आता हा प्रसंग. आता या लेखकांनी सांगितलेलं आहे ज्यावेळेस ते साहित्य संमेलनाचे बिनविरोध अध्यक्ष म्हणून निवडून आलेले होते त्या सुमारास तत्कालीन कालावधीमध्ये ते म्हणतात की मी पुण्यामध्ये होतो आणि पुण्यामधील शनिवार पेठ हा प्रसिद्ध असा परिसर आहे पुण्यातील. आणि तिथे ओंकारेश्वर म्हणजे महादेवाचं मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे. आणि तो परिसर जो आहे तो स्मशानाचा परिसर आहे. तर ते म्हणतात मी तेथील घाटावर बहुधा रोज संध्याकाळी जात असे बसण्यासाठी. तेथील कट्ट्यावर बसायला मला आवडत असे, त्यांना बसायला आवडत असे. आणि ते म्हणतात एक दिवस काय घडले की कडक थंडीच्या दिवसात एक म्हातारा अशक्त भिक्षकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून आणि पांघरून कुडकुडत बसल्याचे त्यांनी पाहिले. थंडीचेच दिवस आणि त्यावेळेस त्यांनी एका म्हाताऱ्या माणसाला कुडकुडत असल्याचं तेथे बसलेलं पाहिलं. ते म्हणतात लगेचच दुसऱ्या दिवशी मी 2 शाली घेऊन ओंकारेश्वराच्या कट्ट्यावर गेलो. तो म्हातारा तिथे होताच. त्याला 2ही शाली दिल्या आणि त्याने थरथरत्या हातांनी मला नमस्कार केला. ठीक आहे. लेखकांना इथे खूप बरं वाटलं की त्यांनी दुसऱ्या दिवशी त्या म्हाताऱ्या माणसाला 2 शाली नेऊन दिल्या आणि त्या म्हाताऱ्या माणसाने सुद्धा उपकृत होऊन लेखकांना नमस्कार केला. पुढे लेखक म्हणतात पुढे 4-5 दिवस मला काही कामांमुळे संध्याकाळी ओंकारेश्वराला जाण्यास उसंत मिळाली नाही. त्यानंतर मी नेहमीच प्रमाणेच ये जा करत राहिलो. मग एकदम त्या भिक्षकरी म्हाताऱ्याची आठवण आली. तो नेहमीच्या ठिकाणी नव्हताच. तेथील पुलावर चक्कर मारावी म्हणून मी उठलो आणि पुलावर चालू लागलो. आता इथे लेखक काय म्हणतात पुढे 4-5 दिवस मला कामामुळे उसंत मिळाली नाही आणि ओंकारेश्वराच्या कट्ट्यावर जाऊ शकलो नाही. त्यानंतर मी नेहमीप्रमाणे ये जा करत राहिलो. मग एकदम त्या भिक्षकरी वृद्धाची आठवण झाली. भिक्षकरी वृद्ध म्हणजे लास्ट लेक्चर में हमने इस वर्ड पे मिले. भिक्षकरी वृद्धाची ते म्हणतात मला आठवण आली आणि तो नेहमीच्या ठिकाणी नव्हता. तेथील पुलावर चक्कर मारावी म्हणून मी उठलो आणि पुलावर चालू लागलो. पुलाच्या जवळपास मध्यावर तो भिक्षकरी म्हातारा लेखकांना दिसला. ते म्हणतात मी लगबगीने त्याच्याकडे गेलो. पाहतो तो काय तीच चिरगुटे अंगाखाली व अंगावर, तेच कुडकुडणे, तेच दिणवाणे जिणे. आता इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे की पुलाच्या जवळपास मध्यावर तो भिक्षकरी म्हातारा लेखकांना दिसला. लगबगीने ते त्याच्याकडे गेले आणि त्यांनी पाहिलं त्यांना. तर त्यांना काय दिसलं की तीच चिरगुटे त्याच्या अंगाखाली होती, अंगावर होती आणि तेच त्याचं जिणं होतं. लेखकांनी दिलेल्या शाली त्यांना कुठेही दिसल्या नाही. दिणवाणं जिणं म्हणजे काय गरीब परिस्थितीतील जगणं तेच त्यांना दिसलं. लेखक म्हणतात मी म्हंटल बाबा तुम्ही मला ओळखले. त्याने नकारार्थी मान हलवली. आता लेखक म्हणतात त्यांनी पुन्हा त्या बाबांना विचारलं तुम्ही ओळखलत का मला, आणि त्या बाबांनी नकारार्थी मान हलवली. मग लेखक म्हणतात मीच म्हंटले बाबा 5-6 दिवसांपूर्वी मी तुम्हाला 2ही शाली दिल्या होत्या, आठवते? लेखकांनी
म्हाताऱ्या व्यक्तीला, भिक्षकरी म्हाताऱ्याला प्रश्न विचारला, मी तुम्हाला 2-3 दिवसांपूर्वी, 5-6 दिवसांपूर्वी 2 शाली दिल्या होत्या, तुम्हाला आठवते का? यावर म्हातारा खुलला व पुन्हा हात जोडून म्हणाला, हे भल्या माणसा, तू लई मोठा, म्यासनी शाली दिल्या, पण बाबा म्या भिकाऱ्याला शाली कशा शोभतील? त्या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाईट. मी शाली ऐकल्या व 2-3 दिवस पोटभर जेवून घेतला बाबा. आमचं हे असलं बिकट जेवण. तुझे लई उपकार आहेत बाबा. ठीक आहे. आता म्हाताऱ्याचं म्हणणं काय होतं इथे, भिक्षकरी म्हाताऱ्याचं काय म्हणणं होतं, की हे भल्या माणसा, खूप मोठा माणूस आहेस, तू खूप चांगलं केलंस, तू मला 2 शाली दिल्यास, माझं कुडकुडणं पाहून किंवा माझं दिनवाणं जिणं पाहून, पण तुझ्या त्या शालीच्या शोभेपेक्षा माझ्या पोटाची आग खूप मोठी होती. म्हणून मी काय केलं, त्या शाली विकून टाकल्या आणि 2-3 दिवस चांगलं पोटभर जेवून घेतलं. आमचं हे असं गरिबाचं बिकट जीणं. तुझं लई उपकार आहेत बाबा. आता ह्या प्रसंगातून म्हाताऱ्या व्यक्तीला काय सुचवायचं आहे? मुळातच शाली घेऊन शाल अंगावर ओढली जाते ऊब मिळण्यासाठी, आणि दुसरं म्हणजे एक शोभेसाठी सुद्धा. ठीक आहे. ती अंगावर घेतलं रंगी शाली, रंगी-बेरंगी शाली जर तुम्ही अंगावर घेता, कलरफुल शाल्स अगर आप ओढ़ते हो, तो वो दिखने में भी अच्छी लगती है और उससे गर्मी भी मिलती है. लेकिन यहाँ पे वो गरीब इंसान है, ठीक है, भिखारी, बेगर, ही वाज अ बेगर. तो अगर वो बेगर शाल ओढ़ के बैठता है, तो पहली बात उसे कोई वहां पे कुछ भी खाना नहीं देगा, भीख भी नहीं देगा, क्योंकि ऑब्वियसली कोई भी सोचेगा कि अगर इसके पास ओढ़ने के लिए शाल है तो खाने के लिए कैसे कुछ नहीं है, ऐसे यहाँ पे क्यों बैठा है, तो उसे खाने के लिए भी कुछ नहीं मिलेगा. और दूसरा, वो शाल नहीं थी तो उन्होंने यही सोचा कि इससे अगर बेच के कुछ पैसे आए तो उससे उनका 4-5 या फिर 2-3 अच्छे से पेट भर सकता है. यही उन्होंने यहाँ पे लेखक हमारे जो है उन्हें यहाँ पे बताया है. ठीक आहे. आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे, की असं आमचं हे गरिबाचं जीणं. तुमचे खूप उपकार झाले, पण शालीच्या उभेपेक्षा पोटाची आग जी आहे ती जास्त मोठी असते. आता इथे एक उपरोधित किंवा एक वाक्य लेखकांनी इथे वापरलं आहे. शालीची शोभा आणि ऊब व पोटाची आग आणि अन्नाची ऊब. आता इथे त्यांनी एक प्रकारे कंपॅरिझन केलेलं आहे. एक तरह से यहाँ पे उन्होंने कंपेयर किया है. शालीची शोभा आणि ऊब आणि पोटाची आग आणि अन्नाची ऊब. आता ह्या दोघांमध्ये काय महत्वाचं? कोणत्या व्यक्तीसाठी कोणती गोष्ट महत्वाची असू शकते? ठीक आहे. कोणीतरी एखादी श्रीमंत व्यक्ती असेल किंवा जी सधन व्यक्ती असेल, तिच्यासाठी शालीची शोभा आणि ऊब महत्वाची असेल. मात्र एका गरीब श्रमिकासाठी किंवा एका गरीब भिक्षकरी म्हाताऱ्या माणसासाठी त्याच्या पोटाची आग आणि अन्नाची ऊब जी आहे ती जास्त महत्वाची असणार आहे. हेच लेखकांनी पूर्ण पाठातून आपल्याला इथे सांगितलेलं आहे. आणि संपूर्ण पाठाचा सारांश म्हणून त्यांनी एक वाक्य इथे वापरलं आहे. भुकेल्यास अन्न द्यावे, तहानलेल्यास पाणी द्यावे, आणि हेही जमलं नाही तर अभाग्यांना सन्मानाच्या शाली तरी द्याव्यात. ठीक आहे. लेखकांनी आता एक संदेश किंवा एक उपदेश इथे आपल्याला सुचवलेला आहे, सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, की तुम्ही जर सधन व्यक्ती आहात किंवा तुम्हाला 2 वेळेस अन्न व्यवस्थित छान पद्धतीने मिळतंय, तर आणि तुमच्याकडे आहे, देण्यासारखं आहे, तर ऍटलीस्ट भुकेल्या माणसाला थोडंसं अन्न द्यावं, जमलं तर. तेही जमलं नाही, तहानलेल्यास पाणी द्यावं. कुणाला पाण्याची तहान लागलेली आहे, तर त्या माणसाला पाणी द्यावं. ठीक है. अगर किसी इंसान को भूख लगी है और हमें पॉसिबल है तो उसे खाना खिलाना चाहिए. किसी को प्यास लगी है तो उसे पानी पिलाना चाहिए. और अगर ये भी हमें नहीं जम रहा है तो त्यांनी सांगितलेलं आहे, अभागांना सन्मानाच्या शाली तरी द्याव्यात. नहीं तो जो अभागी लोग हैं, जो अनफॉर्चुनेटली अनलकी पीपल है, लोग हैं, उन्हें एटलीस्ट सम्मान में आई हुई शाल जो है वो तो हम एटलीस्ट दे सकते हैं. यहाँ पे लेखक हमारे जो है उन्होंने एग्जैक्टली क्या बताने की कोशिश की है, अगर खाना पानी वो भी नहीं दे सकते ना, तो आपके पास कोई तो चीज होगी ऐसी जो आपके लिए जरूरी नहीं है,
तो वो आप लोगों को दे सकते हो. ठीक आहे, ज्याच्याने तुमचंही काही कमी होणार नाही, मात्र दुसऱ्या माणसाला दिल्यानंतर त्याला काहीतरी त्याचा उपयोग होईल. ती गोष्ट ती जरी आपल्याला शक्य असेल तर तेवढी तरी द्यावी. भुकेल्यास अन्न द्यावे, तहानलेल्यास पाणी द्यावे आणि हेही जमले नाही तर अभाग्यांना सन्मानाच्या शाली तरी द्याव्यात. ठीक आहे, इथपर्यंत आपला हा जो पाठ आहे तो संपलेला आहे. आणि आपल्या पाठामध्ये ज्या महत्वाच्या टिपा आणि महत्वाचे वाक्प्रचार जे आलेले आहेत ते वाक्प्रचार आपण इथे पाहूया. टिपा आणि वाक्प्रचार, आणि मग त्याच्यानंतर आपण आपला जो स्वाध्याय आपल्या धड्याचा आहे तो पाहणार आहोत थोडक्यात. आता सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं विश्वकोश. विश्वकोश हा जो शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ काय आहे? विश्वकोश म्हणजे सर्व विषयांचे सखोल ज्ञान देणारा ज्ञानकोश, अँड एन्सायक्लोपीडिया. पुढे हा शब्द आलेला होता टोपली. टोपली म्हणजे बांबू किंवा वेताच्या लाकडापासून बनवलेले साधन. साहित्य संमेलन. साहित्य संमेलन म्हणजे साहित्यिकांचा मेळावा. साहित्यिकांच्या मेळाव्याला साहित्य संमेलन म्हटलं जातं. ऑल लिटरसी कॉन्फरन्स. आणि सभा संमेलन, मीटिंग कॉन्फरन्स. सभा संमेलन म्हणजे मीटिंग कॉन्फरन्स. त्यानंतर काही लेखकांची नावं आली होती. लेखक कवी पु ल देशपांडे. पु ल देशपांडे त्यांच्याबद्दल सांगितलेलंच होतं मी तुम्हाला. मराठीतील प्रख्यात असे लेखक, अष्टपैलू व्यक्तिमत्व हे आहे. सुनीताबाई. सुनीताबाई म्हणजेच सुनीताबाई देशपांडे, त्या सुद्धा पु ल देशपांडेंच्या पत्नी आणि सुप्रसिद्ध अशा लेखिका आहेत. त्यानंतर विश्वकोश अध्यक्ष म्हणजे महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष. लेखकांची विश्वकोशाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. तर विश्वकोश अध्यक्ष म्हणजे महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ जे आहे त्याचे अध्यक्ष ते झाले होते. चेअरपर्सन ऑफ द महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ. वाई. वाईला ते गेले होते. तर वाई हे काय आहे? वाई हे सातारा जिल्ह्यातील एक ठिकाण आहे. अ टाउन प्लेस इन सातारा डिस्ट्रिक्ट. कृष्णा नदी. कृष्णा नदी म्हणजे वाई परिसरातील कृष्णा नदीचा जो परिसर आहे, तर कृष्णा रिव्हर इन वाई. प्राज्ञ पाठशाळा. प्राज्ञ पाठशाळा काय आहे? कृष्णा नदीच्या काठी वाई मुक्कामी असलेले ग्रंथालय. वहां की एज्युकेशनल इन्स्टिट्यूट बेस्ड ऍट वाई ऑन द बँक ऑफ द रिव्हर कृष्णा. कृष्णा रिव्हरच्या काठी हे प्लेस आहे प्राज्ञ पाठशाळा म्हणजे ग्रंथालय तेथील. आता घाट. घाट हा शब्द आला होता. नदी किनारी बांधलेला दगडी चौथरा किंवा दगडी पायऱ्या. स्टोन स्टेप्स बिल्ड ऑन द बँक ऑफ द रिव्हर. ठीक आहे, पायऱ्या ज्या असतात त्याला घाट म्हटलेलं आहे. लास्ट पॅराग्राफ मध्ये ओंकारेश्वराच्या कट्ट्यावर किंवा घाटावर ते तिथे जात असत. नारायण सुर्वे. नारायण सुर्वे मराठीतील सुप्रसिद्ध असे कवी आहेत. मराठी साहित्य संमेलन. मराठी साहित्य संमेलन म्हणजे अखिल भारतीय मराठी महामंडळ आयोजित साहित्यिकांचा व रसिकांचा मेळा. annual conference organized by अखिल भारतीय मराठी महामंडळ फॉर मराठी रायटर्स अँड रीडर्स. शनिवार पेठ. शनिवार पेठेबद्दल सांगितलेलं आहे मी तुम्हाला. शनिवार पेठ पुण्यातील एका प्रसिद्ध अशा परिसराचं नाव आहे. आणि ओंकारेश्वराचं मंदिर म्हणजे शनिवार पेठेतील शंकराचे एक देऊळ, स्मशानाचा परिसर या मंदिराला लाभलेला आहे. आता पुढे वाक्प्रचार दिलेले आहेत. वाक्प्रचार निघण्याच्या बेतात असणे. आपण पाठाच्या सोबतही पाहिले होते, मात्र पुन्हा एकदा आपण ते रिवाइज करूया जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल आणि लक्षात राहण्यास मदत होईल. निघण्याच्या बेतात असणे, जाण्याच्या तयारीत असणे. निघण्याच्या बेतात असणे म्हणजे जाण्याच्या तयारीत असणे. एका पायावर हो म्हणणे. एका पायावर हो म्हणणे म्हणजे पूर्णपणे सहमती दर्शवणे. गौरव वाटणे. गौरव वाटणे म्हणजे अभिमान वाटणे. गौरव वाटणे म्हणजे अभिमान वाटणे. अहोरात्र भरती असणे. अहोरात्र भरती असणे म्हणजे रात्रंदिवस गर्दी असणे. रात्रंदिवस गर्दी असणे, खूप गर्दी असणे. क्षीण न होणे. क्षीण न होणे म्हणजे कमी न होणे. क्षीण न होणे म्हणजे
कमी न होणे. उसंत न मिळणे. उसंत न मिळणे म्हणजे रिकामा वेळ न मिळणे. ये जा करणे. ये जा करणे म्हणजे जाणे येणे करणे. चक्कर मारणे. चक्कर मारणे म्हणजे इकडून तिकडे फिरणे. ठीक आहे, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणे म्हणजे इकडून तिकडे फेऱ्या मारणे, फिरत राहणे. नकारार्थी मान हलवणे. नकारार्थी मान हलवणे म्हणजे नाही म्हणणे. या व्यतिरिक्त आणखीन काही आलेले आहेत वाक्प्रचार. कडाक्याच्या थंडीने कुडकुडणे म्हणजे कडक गारठ्याने अंग थरथरणे. कर्जबाजारी होणे. कर्जबाजारी होणे म्हणजे कर्जात बुडून जाणे. भिकेला लागणे. भिकेला लागणे म्हणजे दारिद्र्य वाट्याला येणे. शिवाय गमावून बसणे. गमावून बसणे म्हणजे असलेले सगळे हरवून जाणे. आणि हात जोडणे. हात जोडणे म्हणजे नमस्कार करणे, विनवणी करणे. ठीक आहे, हे तुमच्या ह्या पाठामध्ये शालेय धड्यामध्ये तुम्हाला आलेले वाक्प्रचार आहेत, हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे. प्रत्येक पाठात आणि कवितांमध्ये जे वाक्प्रचार तुम्हाला येतील त्यांची सरळ एक लिस्ट करायची आहे आणि त्याप्रमाणे त्यांची प्रॅक्टिस करायची किंवा सराव करायचे. कारण जसं तुम्हाला सांगितलेलं होतं क्वेश्चन नंबर 4 मध्ये 4 मार्क्स के लिए 4 मार्क्स साठी तुम्हाला हा प्रश्न जो आहे तो विचारला जातो. अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. म्हणजे जसं की मी तुम्हाला आता अर्थ सांगितले वाक्प्रचारांचे, त्याप्रमाणे त्यांचा अर्थ तुम्हाला सांगितला जाईल. तिथे लिहावं लागेल आणि त्यासोबत एक वाक्य तुम्हाला बनवायला सांगितलं जाईल. त्याला 2 मार्क किंवा 2 गुणांसाठी असा एक वाक्प्रचार, असे 2 वाक्प्रचार तुम्हाला तिथे लिहावे लागतील 4 गुणांसाठी. आता पुढे आपला स्वाध्याय आहे. तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये तुमचा जो पेपर पॅटर्न आहे तो कृतीपत्रिका तुमचे जे आहे त्याच्यामध्ये जसं की मी सांगितलं होतं क्वेश्चन नंबर 1 मध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारला जातो. क्वेश्चन नंबर 1 जो है टोटल आपको आपके क्वेश्चन पेपर में 5 क्वेश्चंस पूछे जाते हैं 80 मार्क्स के लिए. उसमें जो फर्स्ट क्वेश्चन होता है वो टोटली आपको लेसन्स आपके जितने भी दिए गए हैं आपके बुक में उसके उनके ऊपर ही ये पूरा क्वेश्चन आपको पूछा जाता है. तो इसमें आपको ये टोटल जो क्वेश्चन है क्वेश्चन नंबर 1 ये आपको 18 मार्क्स के लिए पूछा जाता है. उसमें फर्स्ट पैराग्राफ जो होता है 7 मार्क्स के लिए, सेकंड पैराग्राफ जो होता है वो 7 मार्क्स के लिए और थर्ड पैराग्राफ जो है वो आपको 4 मार्क्स के लिए पूछा जाता है. तो ये जो पैराग्राफ्स है पैसेजेस है, ठीक है, पहले 2 जो है क्वेश्चन नंबर 1 आ और ई, ठीक है, ये सब क्वेश्चंस आपको पूछे जाते हैं. तो और आ में आपको 2 सीन पैसेज पूछे जाते हैं और थर्ड जो है उसमें अनसीन पैसेज आपको पूछा जाता है सब क्वेश्चन में, ठीक है, वो 4 मार्क्स के लिए होता है. तो आपको ये जो और आ क्वेश्चन नंबर 1 और आ इसमें आपको 3 पैसेजेस जो पूछे जाते हैं उसमें आपको आपके जो लेसन्स दिए गए हैं उसमें से कोई भी पॅरेग्राफ जो है त्याला मराठीमध्ये उतारा म्हटलं जातं. ठीक आहे, काय म्हटलं जातं? उतारा. तर कोणताही उतारा तुम्हाला दिला जाईल, कोणताही पॅरेग्राफ तुम्हाला तिथे दिला जाईल पॅसेज आणि त्याच्यावर आधारित जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला विचारले जातील. तर त्या प्रश्नांचं स्वरूप हे अशाच प्रकारे असणार आहे. लास्ट लेक्चर मध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की डायग्राम्स वगैरे तयार करून अशा प्रकारे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. तुम्हाला आकलन कृतीवर प्रश्न विचारले जातात आणि स्वमत जो आहे तो विचारला जातो. आता आपण आकलन कृतीवरील प्रश्न सुद्धा बघूया आणि त्यानंतर स्वमत जो आहे तो स्वमताचा प्रश्न सुद्धा बघूया. वेळ थोडासा कमी आहे त्यामुळे जरासं जलद गतीने आपल्याला करावे लागणार आहे. ठीक आहे, आता इथे पहिला प्रश्न जो आहे तो विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 1 उत्तर लिहा. हा प्रश्न जो आहे हा पहिला, दुसरा आणि तिसरा हे तीनही प्रश्न तुम्हाला आकलन कृतीवरच विचारलेले आहेत. उत्तरे लिहा.
पहिला प्रश्न तुम्हाला इथे विचारलेला आहे. पु ल व सुनीताबाई यांनी दिलेल्या शालीचा लेखकाने पाठात केलेला उल्लेख. आता या चौकटीमध्ये तुम्हाला प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. ऑब्विसली जसं मी सांगितलं तुम्हाला थोड्या वेळापूर्वी, तुम्हाला जर चौकट्या दिलेल्या असतील, डायग्राम बनवून दिलेले असतील, तर तुम्हाला परीक्षेमध्ये उत्तर सुद्धा त्या चौकटीमध्येच लिहायचं. ते कंपल्सरी आहे. तुमचा जो नवीन फॉर्मॅट, तुमची जी कृतीपत्रिका आहे ती तशाच पद्धतीने तुम्हाला लिहायची आहे. आळस करायचं नाहीये. पेनाचाच सरळ तुमचा जो पेन, ज्या पेनाने तुम्ही लिहिताय तुमचा पेपर, त्याच पेनाने तुम्हाला तिथे चौकट्या करायच्या आहेत आणि त्या चौकट्यांमध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. पु ल व सुनीताबाई यांनी दिलेल्या शालीचा लेखकाने पाठात केलेला उल्लेख काय म्हणून केलेला आहे? मी सांगितलं होतं तुम्हाला, पुलकित शाल. ठीक है, पुलकित शाल. सेकंड पैरा आपका जो है वहां पे ये वर्ड यूज किया है लेखक ने. जब लेखक माँ से मारणारी मछलियां पकड़ने वाली जो औरत थी उसे उसकी बच्चे के लिए शाल दे रहे थे, तो वो शाल उन्होंने क्या वहां पे उल्लेख किया है उसका? पुलकित शाल. ठीक आहे. आणि पुलकित शाल म्हणजे पु ल देशपांडे आणि सुनीताबाई यांनी दिलेली शाल. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पुलकित शाल. आता पुढे आलेला आहे 2004च्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. 2004च्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. लेखकांनी स्वतःहून हा एक वाक्य तुम्ही बघू शकता. त्यांनी दिलेलं आहे की मी 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचा बिनविरोध अध्यक्ष म्हणून निवडून आलो होतो. ओके. तर स्वतःच लेखक इथे बिनविरोध अध्यक्ष म्हणून निवडून आले होते, म्हणून इथे लेखकांचंच नाव येणार, लेखक राघव जाधव. पुढे पाठात उल्लेख असणारी नदी. कोणत्या नदीचा उल्लेख आलेला आहे? एकाच नदीचा उल्लेख आलेला आहे, कृष्णा नदी, कृष्णा रिव्हर. ठीक आहे. म्हणून इथे नदीचं नाव काय येणार? कृष्णा नदी. आणि सभा संमेलन गाजवणारे कवी. सभा संमेलन गाजवणारे कवी. आता एकाच कवींचा उल्लेख आलेला आहे आपल्या पाठामध्ये. ते कवी म्हणजे कोण? कविवर्य नारायण सुर्वे. तर या चौकटीमध्ये कविवर्य नारायण सुर्वे यांचं नाव इथे येणार. आता पुढे तुम्हाला प्रश्न दिलेला आहे. शालीचे उपयोग. आता शालेचे उपयोग आपल्या पाठामध्ये कोणते कोणते उपयोग आलेले आहेत, लेखकाने कोणते कोणते उपयोग आपल्या ह्या पाठामध्ये सांगितलेले आहेत. तर इथे 4 उपयोग तुम्हाला लिहायला सांगितलेले आहेत. ठीक आहे. इथे 5 चौकटी दिलेल्या आहेत. 5 उपयोग तुम्हाला सांगितलेले आहेत. 1, 2, 3, 4 आणि 5. तर जे उपयोग आलेले आहेत ते तुम्ही इथे लिहू शकता. अंगावर मिरवणे. अंगावर मिरवण्यासाठी शालीचा उपयोग होतो. त्यानंतर सन्मान करणे. सन्मान करण्यासाठी शालीचा उपयोग होतो. गरजवंताला देणे. गरजवंताला देणे हा सुद्धा एक उपयोग सांगितलेला आहे. भिक्षे करायला देणे. भिक्षे करायला लेखकांनी दिलेले आहे, म्हणून हा सुद्धा एक उपयोग झाला. आणि अभागी लोकांना देणे. अभागी लोकांना देणे हा सुद्धा एक उपयोग सांगितलेला आहे. अशा 5 चौकटी तुम्हाला दिलेल्या आहेत, तर तुम्हाला 5 उपयोग तिथे लिहायचे आहेत. जर का तुम्हाला 4च चौकटी दिल्या तर तिथे तुम्हाला 4च चौकट्यांमध्ये 4 उपयोग लिहायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालील प्रसंगी लेखकाने केलेली कृती लिहा. एका बाईचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होते. एका बाईचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होते. तर त्यावेळेस लेखकांनी काय केलं? त्यावेळेस लेखकांनी काय केलं तर लेखकांनी सुटकेस मधील शाल काढली, बाईला हाक मारली व खिडकीतून तिला शाल आणि 5-50 रुपयांच्या नोटा दिल्या. हा तुमचा प्रश्न आहे आणि उत्तरामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? पुढे सर अंडरलाईन करायचे आहे आणि अंडरलाईन करून तुम्हाला तुमचं उत्तर जे आहे ते याच्या पुढे लिहायचं आहे. लेखकांनी सुटकेस मधील शाल काढली, बाईला हाक मारली आणि खिडकीतून तिला शाल आणि 5-50 रुपयांच्या नोटा दिल्या. या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुमचा सेकंड पॅराग्राफ जो आहे
तुमच्या पाठातील तिथे आलेलं आहे. पुढे प्रश्न आहे, म्हातारा अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे पाहिले. लेखकाने या प्रसंगी कोणती कृती केली? म्हातारा अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे लेखकाने पाहिले. तर त्यावेळेस लेखकांनी कोणती कृती केली? तर लेखकाने काय केलेलं आहे, 2 शाली कट्ट्यावर घेऊन आलो व कुडकुडणाऱ्या म्हाताऱ्या भिकाऱ्याला दोन्ही शाली दिल्या. ते अंडरलाईन करायचं आहे या प्रश्नाच्या पुढे आणि तुमचं उत्तर लिहायचं आहे. 2 शाली कट्ट्यावर घेऊन आलो व कुडकुडणाऱ्या म्हाताऱ्याला दोन्ही शाली दिल्या, असं ह्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. हे दोन्ही प्रश्न तुम्हाला 1-1 मार्कांसाठी विचारले जातील. वरील प्रश्न सुद्धा तशाच प्रकारे. पुढे प्रश्न आलेला आहे, कारणे शोधून लिहा. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ज्यावेळेस लिहायचं आहे त्यावेळेस प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या. कशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आता आपण इथे पाहिले बरेच प्रश्न आपण बघितले. पहिला प्रश्न तुमचा होता उत्तरे लिहा. दुसरा प्रश्न होता शालीचे पाठात आलेले विविध उपयोग लिहा. तिसरा प्रश्न होता खालील प्रसंगी लेखकाने केलेली कृती लिहा. आणि चौथा प्रश्न आता आपण बघतोय कारणे शोधून लिहा. हे चारही प्रश्न आकलन कृतीवर आधारित असे प्रश्न आहेत. ठीक आहे, तर आकलन कृतीवर आधारित असलेले हे प्रश्न आधी व्यवस्थित बघा प्रश्न काय दिलेला आहे आणि मग त्याप्रमाणे त्याचं उत्तर जे आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. आता इथे कारणे शोधून लिहा हा चौथा प्रश्न आलेला आहे. एका बाईच्या बाळासाठी शाल दिल्याच्या घटनेची ऊब पुलकित शालेच्या उभेपेक्षा जास्त होती. कारण त्याचं कारण आता विचारलेलं आहे. तर कारण आता इथे काय सांगितलेलं आहे, ऑब्विसली याच्या पुढे सुद्धा तुम्हाला उत्तर लिहिताना अंडरलाईन करून त्याचं उत्तर लिहायचं आहे. आता या प्रसंगाचं कारण त्यांनी काय सांगितलेलं आहे, कारण या घटनेतून लेखकांना परोपकार केल्याचे सुख मिळाले. या प्रसंगातून किंवा या घटनेतून लेखकांना परोपकार केल्याचे सुख मिळाले, असा प्रश्नाचं उत्तर येणार. पुढे प्रश्न दिलेला आहे, शालीच्या वर्षावांमुळे नारायण सुर्वे यांची शालीनता हरवली नाही. कारण शालींच्या वर्षावांमुळे नारायण सुर्वे यांची शालीनता हरवली नाही. कारण काय? कारण सुर्वे मुळातच शालीन होते. कारण काय सांगितलेलं आहे, सुर्वे मुळातच शालीन होते. पुढे तिसरा प्रश्न आलेला आहे, लेखकांच्या मते शालींमुळे शालीनता जाते. लेखकांच्या मते शालीमुळे शालीनता जाते. कारण काय सांगितलेलं आहे, उत्तर अंडरलाईन करून लिहायचे आहे. कारण काय सांगितलेलं आहे, सन्मान करण्याच्या रूपाने आपण एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा असतो. उत्तराला अंडरलाईन करायचंय की लेखकांच्या मते शालीनमुळे शालीनता जाते, कारण सन्मान करण्याच्या रूपाने आपण एक शालीन जग गमावून बसण्याचा धोका मोठा आहे किंवा मोठा असतो. आता पुढे प्रश्न आपल्याला दिलेला आहे, आकृती पूर्ण करा. आकृती पूर्ण करा हा प्रश्न जो आहे तो सुद्धा तुम्हाला आकलन कृतीमध्ये विचारला जातो. इथे पण चौकट्या किंवा डायग्राम दिलेले आहेत. लेखकांनी भूषवलेली पदे. प्रश्न काय आलेला आहे, लेखकांनी भूषवलेली पदे. लेखकांनी कोणती 2 पदे भूषवलेली होती? सेकंड पॅराग्राफ मध्ये एक आलेला होता आणि नंतर सेकंड लास्ट पॅरा तुमचा जो आहे त्याच्यामध्ये एक आलेला आहे. विश्वकोशाचे अध्यक्ष, लेखक विश्वकोशाचे अध्यक्ष म्हणून वाईला गेले होते. ठीक आहे, म्हणून पहिलं पद काय येणार त्यांचं, विश्वकोशाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. आणि पुढे साहित्य संमेलनाचे 2004 साली ते बिनविरोधपणे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. म्हणून दुसरं पद त्यांचं काय येणार भूषवलेलं, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद त्याने भूषवलेलं होतं. म्हणून पहिल्या चौकटीत येणार विश्वकोशाचे अध्यक्षपद आणि दुसऱ्या चौकटीमध्ये येणार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद लेखकांनी भूषवलेले होते.
पुढचा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. खालील वाक्यांतील कृतीतून किंवा विचारातून कळलेला लेखकाचा गुण शोधा. लेखकाचे गुण इथे जे आहेत ते इथे आपल्याला शोधायचे आहे. बाईला हाक मारून खिडकीतून शाल व नोटा दिल्या. सॉरी, बाईला हाक मारून खिडकीतून शाल व नोटा दिल्या. या ठिकाणी लेखकांच्या मनातील कोणती वृत्ती जी आहे तिथे दिसते, तर त्यांचं दयाळू मन जे आहे ते इथे दिसते. म्हणून दयाळू मन हे उत्तर या ठिकाणी येणार, या चौकटीमध्ये येणार. पुढे प्रश्न आलेला आहे. खरे तर खरीखुरी शालीनता शालीविनाच शोभते. आता ह्या ठिकाणी कोणता गुण दिसतोय? लेखकांचा वास्तवाचे भान. ह्या वाक्यातून लेखकांनी आपल्याला वास्तवाचे भान जे आहे ते करून इथे दिलेलं आहे, सांगितलेलं आहे. पुढे सांगितलेलं आहे, हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या. पुढे प्रश्न आलेला आहे, हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या. या ठिकाणी कोणता गुण दिसतोय बरं वाक्यातून? तर उदारपणा. त्याने उदारपणे सगळ्या शाली गरीब श्रमिकांमध्ये वाटून टाकल्या. म्हणजे इथे उदारपणा हा गुण जो आहे तो दिसतोय. आता पुढचा प्रश्न आहे आपला, खालील शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनवा. जवळपास, उलट, तपासणे. आता या ठिकाणी जवळपास हा पहिला जो शब्द आहे याच्यापासून तुम्ही याच्यामध्ये आलेले जे शब्द किंवा अक्षर आहेत ते अक्षर वापरून अक्षर उलट फिरवून तुम्ही अर्थपूर्ण शब्द बनवू शकता. आता इथे जवळपास, याच्यामध्ये जवळ आणि पास हे दोन शब्द येऊ शकतात. वळ हा शब्द येतोय, त्याच्यानंतर जव हा शब्द येतो. त्याचप्रमाणे आणखी बरेचसे शब्द जे आहेत ते तयार आणखीन होऊ शकतात. पुढे शब्द दिले आहे उलट तपासणी. याच्यामध्ये सुद्धा बरेचसे शब्द तयार होऊ शकतात. उलट, त्याच नंतर तपासणी, त्यानंतर पाणी, ठीक आहे. त्याचप्रमाणे आणखीन बरेचसे शब्द तयार होऊ शकतात. ते पाहायचे आहेत आणि त्याप्रमाणे शब्द बनवायचे आहेत. पुढे आपल्याला प्रश्न दिलेला आहे, अधोरेखित शब्दांसाठी योग्य समानार्थी शब्द वापरून वाक्ये पुन्हा लिहा. मुळात असा प्रश्न ऍक्च्युली तुम्हाला नाही विचारला जात, मात्र येथील जे शब्द आहेत ते लक्षात घ्यायचे आहेत आणि शब्द लक्षात घेऊन त्याप्रमाणे त्यांचे जे शब्द आहेत ते लक्षात घ्यायचे आहेत. आजचा प्रश्न आतापर्यंत तरी विचारला गेलेला नाही आहे तुम्हाला. व्याकरण कृतीमध्ये तुम्हाला सरळच समानार्थी शब्द दिले जातात आणि त्यांचा अर्थ सांगायला सांगितला जातो. मात्र अशा प्रकारचा प्रश्न पुढच्या काळामध्ये विचारला जाऊ शकतो. काय दिलेलं आहे? अधोरेखित शब्दांसाठी योग्य समानार्थी शब्द वापरून वाक्य पूर्ण लिहा. म्हणजे वाक्य दिलेलं आहे आणि वाक्यातील जो अंडरलाईन केलेला वर्ड आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? समानार्थी शब्द वापरायचा आहे आणि वाक्य पुन्हा तुम्हाला लिहायचं आहे. नारायण सुर्वे यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. अहोरात्र या शब्दासाठी समानार्थी शब्द काय आहे? रात्र दिवस. नारायण सुर्वे यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र म्हणजेच रात्रंदिवस भरती असे. भरतीच असते. म्हणजेच नारायण सुर्वे यांच्या कार्यक्रमांना रात्रंदिवस भरतीच असे. अशा प्रकारचं उत्तर येणार. पुढे
खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर. चिंचोळा प्रवाह म्हणजे बारीक प्रवाह, अरुंद प्रवाह. तर इथे काय येणार वाक्य? खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या अरुंद प्रवाहावर होत्या किंवा बारीक प्रवाहावर होत्या. अशा प्रकारचं उत्तर तुम्ही लिहू शकता. पुढचा प्रश्न आहे, करुणा मॅम. मी सगळ्या शालीचे हॅलो गाठोडे बांधून हॅलो निकटवर्ती करुणा मॅम. मित्राकडे ठेवले. हॅलो हॅलो करुणा मॅम. हॅलो करुणा मॅम. हॅलो करुणा मॅम, कॅन यू हिअर मी? काही त्याचप्रमाणे येणार हॅलो करुणा मॅम, कॅन की यू हिअर मी मी? सगळ्या येस येस मॅम. ऑलरेडी टाइम इज अप. कॅन यू वाइंड अप? हा ठीक आहे, चालेल. मी स्टॉप करते इथे. जस्ट हा पॉइंट क्लिअर करते आणि संपवते. ओके. मी सगळ्या शालेंचे गाठोडे बांधून निकटवर्ती मित्राकडे ठेवले. निकटवर्ती मित्र म्हणजे जवळच्या मित्राकडे ठेवले. जवळचा मित्र अशा प्रकारचा शब्द इथे येणार. आता शेवटचा प्रश्न इथे दिलेला आहे. पुलकित हे उत्तर येईल अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला तयार करा. ठीक आहे. तर त्याप्रमाणे प्रश्न तुम्हाला इथे तयार करायचा आहे. पुलकित हे उत्तर येईल अशा प्रकारचा, म्हणजे उत्तर येईल अशा प्रकारचा प्रश्न. तर त्याप्रमाणे प्रश्न तयार करा. लेखकांनी पु ल देशपांडे यांनी दिलेल्या शालीला लेखकांनी कोणतं नाव दिलं? ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला इथे आपण जो स्वाध्याय आहे तेवढा अभ्यासलेला आहे. स्वमतावर प्रश्न सुद्धा तुम्हाला याच्यावर आधारित विचारले जातील. तर त्याप्रमाणे सगळ्यांनी तयार करायचे आहेत. ठीक आहे. थँक्यू. आजचा आपला हा जो पाठ आहे शाल धडा तो संपलेला आहे. ओके. थँक्यू ऑल ऑफ यू. ठीक आहे मॅम. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. येस. थँक्यू.